जय महाराष्ट्र मित्रांनो, ब्लॉग नंबर 33मध्ये स्वागत आहे. आज होता आपला विकली ऑफ म्हणून आलो आपण कागलला, मी आणि दादा कामासाठी. बघा आराध्य आपली काय म्हणते. कागलमधून येताना दादानं उदबत्ती वगैरे दुकानासाठी घेतलेलं, ते घेतलं आणि घरी गेला. नंतर मी आणि आराध्य असं घरला आलो. मग तिला आणलेलं खाऊ तिनं खाल्ली, छान आहे म्हटली. मग झोपून उठतो तर काय म्हणली नारळ पाणी प्यायचं आहे. मग दिला नारळ सोलून पोरगीला पी म्हटलं नारळ पाणी. तिला नारळ पाणी लय आवडते. श्रावणात नारळ फोडायचं नाही, कारण पोरगीसाठी बिडायला लागते हो, तसं म्हणून चालत नाही. मग पाणी पाहिजे म्हणली, दिलं. पाणी कसा विचारलं तर म्हणली एक नंबर आहे. म्हणलं दारात भेंड्या लागलेल्या, मम्मीला भेंड्या काढल्या. आराध्याने अशा आत नेऊन ठेवल्या. मग घरातले म्हटलेत बाकीचा बाजार आज सोमवार घेऊन यायचा गावात. बाजारला गेलो. गावात गर्दी ढीग होती. बाजार घरातला घेतला आणि परत आलो. मग दादाच्या दुकानात गेलो. दादाचं आपल्या 65चं दुकान आहे आमच्या गावात, पिंपळगाव खुर्दमध्ये दुसऱ्या फाट्याला. मग आता श्रावण असल्यामुळे तो वडापाव चालू केला आहे त्यानं, व्हेज. कारण श्रावणमध्ये आपल्या गावात नॉनव्हेज काही चालत नाही. तर दादाचं दुकान मस्त चाललं. आज दादासोबत दुकानात बसलो, थोडा वेळ घालवला. दादा नको म्हणाला व्हिडिओ करायला, पण तरी पण दादासोबत एक लास्टचा व्हिडिओ केला. ब्लॉग कसा वाटला लाईक करा, कमेंट करा.